बदलापूरात झपाट्याने वाढत आहे। विकासाच्या दिशेने आज बदलापूर बरंच पुढे गेले आहे, पण आज ही दृश्य बदलापूर पश्चिमच्या बस स्थानकाची आहेत, जिची अवस्था खूप दयनीय झाली आहे। सुव्यवस्थेच्या नावावर आज प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे। आज इथली प्रसाधनगृह सुस्थितीत नाही, ज्यामुळे एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे। ही गैरसोय टाळण्यासाठी आणि यावर तोडगा काढण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अविनाश देशमुख यांनी नगर परिषदेकडे टॉयलेट बसवण्यासाठी ना हरकत दाखला NOC मिळण्याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पत्र देण्याबाबत विनंती पत्र दाखल केले, ज्यात त्यांनी प्रवाशांना, मुख्यतः महिलांना होणारी गैरसोय, आत्ताची स्थिती पदाधिकाऱ्यांना सांगत यावर तात्काळ पत्रव्यवहार करून काम सुरू करण्याची विनंती केली। यावेळी बदलापूर न्यूजच्या प्रतिनिधी तनया कुलकर्णी यांनी अविनाश देशमुख यांच्याशी संवाद साधत अधिक माहिती घेतली। नमस्कार बदलापूरकर, स्वागत आहे तुमचं बदलापूर न्यूजमध्ये। बदलापूर एकीकडे विकासाच्या दिशेने धाव घेत आहे। काहीच वर्षांमध्ये महापालिका जी आहे ती इथे येणार आहे, पण बदलापूर पश्चिमेतील बस डेपो जो आहे त्यातलं शौचालय जे आहे त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होताना जे आहे ते आपण बघू शकतो, आणि त्याच विषयावरती आज बोलणार आहेत आपल्यासोबत अविनाश देशमुख जे आहेत ते बोलणार आहेत। त्यांनी आज प्रशासनाकडे टॉयलेट बसवण्यासाठी ना हरकत दाखला मिळण्याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पत्र देण्याबाबत विनंती, हा विषय त्यांनी आहे जो आज नगरपालिकेसमोर मांडलेला आहे। आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत की नक्की काय होता हा प्रकार। काय सांगाल सर, आजचा हा विषय तुम्ही धरला होता, हा नक्की नेमका काय विषय? आणि कसं होतं, माझ्या सहित बाकीच्या लोकांनी पण या प्रश्नाला वाचा फोडायचा प्रयत्न केला होता, आणि प्रशासन, मी सगळ्यांना सांगितलं 6 महिने म्हणजे सरकारी कामाने 6 महिने थांब, परंतु या पिरियडमध्ये बदलापूर शहराच्या पश्चिमेला असणारं बस स्थानक जे आहे तिथं शेकडो लोक तिथून मुरबाड, बदलापूर, बोराडपाडा येणं जाणं करतात। सरकारी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या असलेल्या माझ्या आई बहिणी असू द्या, महिला असू द्या, कॉलेजच्या तरुणी असू द्या, बाकीचे सगळे वयस्क गृहस्थ जे येणं जाणं करतात बसनी, तिथे दुरवस्था अशी आहे की बदलापूर शहराची शोकांतिका आहे की मुंबईच्या हाकेपासून अंतरावर असणारं बदलापूर शहराच्या बस स्थानकामध्ये एक महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी शौचालय नाही आहे। 20-20 वर्ष, 25-25 वर्षाला तुम्ही या शहराचं मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना ही एक शर्मेनं मान खाली जावी अशी प्रकारची घटना आहे की त्या माय माऊली तिथं दिवसभर असतात, येणं जाणं करतात, त्यांनी शौचालयासाठी जावं कुठं? तिथं काही नागरिक असतात, महिला असू द्या, पुरुष असू द्या, मी आता बोललो विद्यार्थी असू द्या। आता या सगळ्या गोष्टीचा कळस झालेला आहे। तिथली बस स्थानकाची अवस्था अशी झालेली आहे की ती शेवटची घटका मोजते की काय करते। आता असा प्रश्न जेव्हा तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना विचारणार, की अधिकारी तुम्हाला हेच उत्तर देतील किंवा लोकप्रतिनिधी तुम्हाला हेच उत्तर देतील की आम्ही याच्यापेक्षा चांगलं इथं बस स्थानक उभारणार आहे, काचेचं बस स्थानक उभारणार आहे, 5 मजले होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, या सगळ्या कागदावरची गोष्टी आहेत। निधी मंजूर झाले आहेत, चॉकलेट देण्याचं काम बदलापूर शहराच्या नागरिकांना देण्याचं काम काहीतरी लोकप्रतिनिधी करत आहेत। आता याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती अशी आहे की जेव्हा नगरपालिका बदलापूरच्या बसस्थानकावरती तिथं टॉयलेट लावण्यासाठी जातं, तर परिवहन विभागाचे जे अधिकारी असतात की ते म्हणतात आम्हाला NOC पाहिजे, म्हणजे आमची NOC असल्याशिवाय बदलापूर नगरपालिका तिथं टॉयलेट लावू शकत नाही। आता ही गोष्ट ग्राह्य पकडून गेल्या तर 1.5-2 वर्षापासून नगरपालिकेला आम्ही टॉयलेट संबंधात पत्रव्यवहार आणि निवेदन देतोच आहे, परंतु परिवहन विभागाचे DC डिव्हिजनल कंट्रोलर म्हणजे परिवहन नियंत्रक यांच्याशी माझं फोनवरनं चर्चा झाली, पर्सनली भेटलो। DT शिंदे जे आहेत, जे ट्रॅफिक इन्चार्ज चे आहेत, ट्रॅफिक ऑफिसर, त्यांच्याशी माझी चर्चा झाली। रेडकर म्हणून परिवहन विभागाचे बांधकाम अधिकारी आहेत, त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे। बदलापूर नगरपालिकेनं त्यांना जर पत्रव्यवहार करून NOC जर मागितली तर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे अधिकारी बदलापूरच्या बस स्थानकावरती टॉयलेट लावण्यासाठी NOC द्यायला तयार आहेत, परंतु बदलापूर नगरपालिकेच्या प्रशासनाचं धावपळ पाहिजे ना त्या गोष्टीसाठी करायसाठी। यांच्यामध्ये जर हे काम करायची इच्छा नसली, त्यांना जर बदलापूरकरांची म्हणजे गैरसोयीचं काही देणं घेणं नसलं तर मग त्याला काही उपाय नाही आहे, कारण की आपण झोपे गेल्याला उठू शकत नाही आहे, झोपेचं सोंग घेतलेला आपण उठू शकत नाही आहे। या सगळ्या गोष्टी आहेत, आणि मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो की नगरपालिकेनं लवकरात लवकर परिवहन विभागाशी चर्चा करावी आणि या गोष्टीचा जो असेल तर कायमचा तोडगा काढावा। ह्या बाबतीमध्ये कोणी आवाज उठवला होता का?
नाही कसं राहते, मी असं कोणावरती काही असं हे करत नाही आहे. आम्ही नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बदलापूर शहराच्या विविध प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न करत असतो. मग ती कुठलीही समस्या असतो. तुमच्या लोकांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या चॅनलचं अभिनंदन करतो की वारंवार तुम्ही आणि वृत्तपत्रांचं अभिनंदन करतो की वारंवार तुम्ही बदलापूरच्या जनतेच्या प्रश्नाला हात घालता. आता ह्या गोष्टी आमच्याकडे डायरेक्ट येत नाही आहेत. एखाद्या गोष्ट तेव्हा सगळे जेव्हा मांडतात तेव्हा आम्हाला हात घालायची संधी मिळते, किंवा आम्ही जेव्हा एखादं आंदोलन करून लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो त्याच्या माध्यमातून तुम्ही लोक त्याला आवाज करतात. आता माझा एवढाच प्रश्न आहे की बदलापूर शहरातील पश्चिमेला असणारं बस स्थानकाचं लवकरात लवकर परिवहन विभागाकडनं एनओसी घ्या आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तिथे ई टॉयलेट उभं राहावं. आता जर महानगरपालिकेच्या लोकांकडं वेळ नसेल एनओसी आणण्यासाठी तर आम्ही पण आणू शकतो, पण कसं राहतं आम्ही त्या प्रक्रियेच्या बाहेर आहे. सरकारी काम सरकारच्या लोकांनीच करावं आणि यामध्ये जर उदासीनता असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही आहे. तुमच्या म्हणण्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा जो होता तो उल्लेख होता. ह्या आधी पण अशा काही घटना महिलांच्या बाबतीत प्रामुख्याने घडल्या आहेत का, ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत? नाही कसं राहते, त्या गोष्टी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपल्याला काही माहीत नाही, परंतु तिथं गुडदुल्याचं प्रमाण जास्त आहे. मी तुमच्या माध्यमातून पुन्हा सांगतो की जो स्कायवॉक आहे त्या स्कायवॉकच्या खाली ई टॉयलेट लावू नये. का? तिथे स्कायवॉकची जागा जी आहे तिथं पानटपरे आहेत, तिथं काही उसाचं गुऱ्हाड वगैरे आहेत, तिथं बाजूला रिक्षा स्टँड आहे, चहाचं दुकान आहे. त्या वरच्या कोपऱ्यापासून खालपर्यंत कुठलेही आमच्या घरातली महिला तिथं प्रसाधनगृहामध्ये तिथं जाणार नाही आहे. प्रसाधनगृह जर तुम्हाला ई टॉयलेट बसवायचे असते नगरपालिकेच्या माध्यमातून तर बस स्टॉपच्या बाजूलाच ते जे कॉन्क्रीटचं जुनं हे बांधलेलं आहे शौचालय त्याच्या बाजूलाच तुम्ही लावावं, की जेणेकरून त्या प्रसाधनगृहाचा वापर हा तिथले येणारे प्रवासीच करणार आहेत, बाहेरचे लोक जाणार नाही आहेत. तुम्ही जर त्या स्कायवॉक खाली जर प्रसाधनगृह जर ठेवलं ई टॉयलेट तर त्याचा वापर हा प्रवाशापेक्षा इतरत्र लोक जास्त करतील, तिथं घाण तयार होईल आणि सगळ्या गोष्टीचा बट्ट्याबोळ होईल. काय वाटतं नगरपालिकेत तुम्ही आज हे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती स्वीकारल्याचा जो आहे तो स्टॅम्प पण तुम्ही घेऊन आलेला आहात. काय असं वाटतं की किती लवकर ह्याच्यावरती कामगिरी सुरू होईल? आता बघा, सन्मान्य नगराध्यक्षा रुचताई घोरपडेपर्यंत हे पत्र कदाचित आज जर गेलं, कारण की मी त्यांना पत्र द्यायला गेलो होतो. सन्मान्य मुख्याधिकारी साहेबांना पण पत्र द्यायला होते, दोघं मिटिंगला होते आणि नगराध्यक्षताई बाहेर होत्या. त्यांच्या हातामध्ये जर दुपारपर्यंत पत्र गेलं, संध्याकाळपर्यंत पत्र दिलं तर उद्या जर त्यांनी पत्रव्यवहार जर परिवहन विभागाशी केला तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये तिथं ई टॉयलेट बसू शकतील. आपण पॉझिटिव्ह राहण्याचं मी त्यांना काम केलेलं आहे. अदरवाईज या 4 ते 5 दिवसात तर त्यांनी तिथं टॉयलेट नाही लावले तर मी टॉयलेटचे भांडे घेऊन नगरपालिकेच्या आरोग्य विभागात जाणार आहे. काय वाटतं नगरपालिकेत तुम्ही आज हे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती स्वीकारल्याचा जो आहे तो स्टॅम्प पण तुम्ही घेऊन आलेला आहात. काय असं वाटतं की किती लवकर ह्याच्यावरती कामगिरी सुरू होईल? आता बघा, सन्मान्य नगराध्यक्षा रुचताई घोरपडेपर्यंत हे पत्र कदाचित आज जर गेलं, कारण की मी त्यांना पत्र द्यायला गेलो होतो. सन्मान्य मुख्याधिकारी साहेबांना पण पत्र द्यायला होते, दोघं मिटिंगला होते आणि नगराध्यक्षताई बाहेर होत्या. त्यांच्या हातामध्ये जर दुपारपर्यंत पत्र गेलं, संध्याकाळपर्यंत पत्र दिलं तर उद्या जर त्यांनी पत्रव्यवहार जर परिवहन विभागाशी केला तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये तिथं ई टॉयलेट बसू शकतील. आपण पॉझिटिव्ह राहण्याचं मी त्यांना काम केलेलं आहे. अदरवाईज या 4 ते 5 दिवसात तर त्यांनी तिथं टॉयलेट नाही लावले तर मी टॉयलेटचे भांडे घेऊन नगरपालिकेच्या आरोग्य विभागात जाणार आहे. काय वाटतं नगरपालिकेत तुम्ही आज हे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती स्वीकारल्याचा जो आहे तो स्टॅम्प पण तुम्ही घेऊन आलेला आहात. काय असं वाटतं की किती लवकर ह्याच्यावरती कामगिरी सुरू होईल? आता बघा, सन्मान्य नगराध्यक्षा रुचताई घोरपडेपर्यंत हे पत्र कदाचित आज जर गेलं, कारण की मी त्यांना पत्र द्यायला गेलो होतो. सन्मान्य मुख्याधिकारी साहेबांना पण पत्र द्यायला होते, दोघं मिटिंगला होते आणि नगराध्यक्षताई बाहेर होत्या. त्यांच्या हातामध्ये जर दुपारपर्यंत पत्र गेलं, संध्याकाळपर्यंत पत्र दिलं तर उद्या जर त्यांनी पत्रव्यवहार जर परिवहन विभागाशी केला तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये तिथं ई टॉयलेट बसू शकतील. आपण पॉझिटिव्ह राहण्याचं मी त्यांना काम केलेलं आहे. अदरवाईज या 4 ते 5 दिवसात तर त्यांनी तिथं टॉयलेट नाही लावले तर मी टॉयलेटचे भांडे घेऊन नगरपालिकेच्या आरोग्य विभागात जाणार आहे. काय वाटतं नगरपालिकेत तुम्ही आज हे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती स्वीकारल्याचा जो आहे तो स्टॅम्प पण तुम्ही घेऊन आलेला आहात. काय असं वाटतं की किती लवकर ह्याच्यावरती कामगिरी सुरू होईल? आता बघा, सन्मान्य नगराध्यक्षा रुचताई घोरपडेपर्यंत हे पत्र कदाचित आज जर गेलं, कारण की मी त्यांना पत्र द्यायला गेलो होतो. सन्मान्य मुख्याधिकारी साहेबांना पण पत्र द्यायला होते, दोघं मिटिंगला होते आणि नगराध्यक्षताई बाहेर होत्या. त्यांच्या हातामध्ये जर दुपारपर्यंत पत्र गेलं, संध्याकाळपर्यंत पत्र दिलं तर उद्या जर त्यांनी पत्रव्यवहार जर परिवहन विभागाशी केला तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये तिथं ई टॉयलेट
बसू शकतील, आपण पॉझिटिव्ह राहण्याचं मी त्यांना काम केलेलं आहे. अदरवाईज या 4 ते 5 दिवसात तर त्यांनी तिथं टॉयलेट नाही लावले तर मी टॉयलेटचे भांडे घेऊन नगरपालिकेच्या आरोग्य विभागात जाणार आहे. काय वाटतं नगरपालिकेत तुम्ही हे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती स्वीकारल्याचा जो आहे तो स्टॅम्प पण तुम्ही घेऊन आलेला आहात. काय असं वाटतं की किती लवकर ह्याच्यावरती कामगिरी सुरू होईल? आता बघा, सन्मान्य नगराध्यक्षा रुचताई घोरपडेपर्यंत हे पत्र कदाचित आज जर गेलं, कारण की मी त्यांना पत्र द्यायला गेलो होतो. सन्मान्य मुख्याधिकारी साहेबांना पण पत्र द्यायला होते, दोघं मिटिंगला होते आणि नगराध्यक्षताई बाहेर होत्या. त्यांच्या हातामध्ये जर दुपारपर्यंत पत्र गेलं, संध्याकाळपर्यंत पत्र दिलं, तर उद्या जर त्यांनी पत्रव्यवहार जर परिवहन विभागाशी केला तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये तिथं ई टॉयलेट बसू शकतील, आपण पॉझिटिव्ह राहण्याचं मी त्यांना काम केलेलं आहे. अदरवाईज या 4 ते 5 दिवसात तर त्यांनी तिथं टॉयलेट नाही लावले तर मी टॉयलेटचे भांडे घेऊन नगरपालिकेच्या आरोग्य विभागात जाणार आहे. काय वाटतं नगरपालिकेत तुम्ही हे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती स्वीकारल्याचा जो आहे तो स्टॅम्प पण तुम्ही घेऊन आलेला आहात. काय असं वाटतं की किती लवकर ह्याच्यावरती कामगिरी सुरू होईल? आता बघा, सन्मान्य नगराध्यक्षा रुचताई घोरपडेपर्यंत हे पत्र कदाचित आज जर गेलं, कारण की मी त्यांना पत्र द्यायला गेलो होतो. सन्मान्य मुख्याधिकारी साहेबांना पण पत्र द्यायला होते, दोघं मिटिंगला होते आणि नगराध्यक्षताई बाहेर होत्या. त्यांच्या हातामध्ये जर दुपारपर्यंत पत्र गेलं, संध्याकाळपर्यंत पत्र दिलं, तर उद्या जर त्यांनी पत्रव्यवहार जर परिवहन विभागाशी केला तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये तिथं ई टॉयलेट बसू शकतील, आपण पॉझिटिव्ह राहण्याचं मी त्यांना काम केलेलं आहे. अदरवाईज या 4 ते 5 दिवसात तर त्यांनी तिथं टॉयलेट नाही लावले तर मी टॉयलेटचे भांडे घेऊन नगरपालिकेच्या आरोग्य विभागात जाणार आहे. काय वाटतं नगरपालिकेत तुम्ही हे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती स्वीकारल्याचा जो आहे तो स्टॅम्प पण तुम्ही घेऊन आलेला आहात. काय असं वाटतं की किती लवकर ह्याच्यावरती कामगिरी सुरू होईल? आता बघा, सन्मान्य नगराध्यक्षा रुचताई घोरपडेपर्यंत हे पत्र कदाचित आज जर गेलं, कारण की मी त्यांना पत्र द्यायला गेलो होतो. सन्मान्य मुख्याधिकारी साहेबांना पण पत्र द्यायला होते, दोघं मिटिंगला होते आणि नगराध्यक्षताई बाहेर होत्या. त्यांच्या हातामध्ये जर दुपारपर्यंत पत्र गेलं, संध्याकाळपर्यंत पत्र दिलं, तर उद्या जर त्यांनी पत्रव्यवहार जर परिवहन विभागाशी केला तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये तिथं ई टॉयलेट बसू शकतील, आपण पॉझिटिव्ह